गुड मॉर्निंग. युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. बिफोर दॅट वी हॅड डिस्कस डायमेन्शनल analysis, what is dimensions, what are the formula for what is dimensional formula, how to calculate dimensions for any physical quantity. आपण हे सगळं कॅल्क्युलेट केलेले आहे. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजसाठी डायमेन्शन्स काय असतील ते फाइंड आउट केलेलं आहे. आफ्टर दॅट वी हॅव सीन वन यूज of dimensional analysis, that was to check the correctness of physical equations, how to check given equation is dimensionally correct or not, हे आपण बघितले आहे. फर्स्ट यूज बघितला. आता आपण सेकंड यूज बघूयात. यूजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिसमध्ये सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय करायचं आहे, डायमेन्शन्स जे आपण मागे फाइंड आउट केलेत ते डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून एक रिलेशनशिप फाइंड आउट करायची. कोणामध्ये? टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. एखादा फॉर्म्युला गिवन आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या एकमेकांबरोबरचं रिलेशन, फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहे. सपोज एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये मास आहे, ॲक्सेलरेशन आहे, लेंथ आहे, तर एकमेकांचं त्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला यूजिंग डायमेन्शनल अनालिसिस बघायचं आहे. ठीक आहे. दिस मेथड इज यूज टू डिड्यूस रिलेशन अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज. एक फॉर्म्युल्यामध्ये जितक्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यामध्ये एकमेकांमध्ये काही रिलेशन आहेत ते फाइंड आउट आपल्याला यूजिंग दिस मेथड करायचं आहे. फॉर दिस वी शुड नो द डिपेंडन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी ऑन अदर क्वांटिटी. यासाठी आपल्याला फक्त काय माहिती असले पाहिजे की त्यामध्ये त्यांचं डिपेंडन्सी कशी आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे की ॲडिशन आहे ते आपल्याला त्या क्वांटिटीजबद्दल माहिती पाहिजे. ओके. आपण ज्यावेळेला एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेला तुम्हाला हे यूज कळणार. ओके. फॉर दिस वी विल सॉल्व दिस क्वेश्चन. कन्सिडर करा क्वेश्चन. कन्सिडर अ सिम्पल पेंडुलम. एक सिम्पल पेंडुलम घ्यायचा आहे. Consider a simple pendulum having a bob attached to a string that oscillates under the action of the force of gravity. Suppose that the period of oscillation of simple pendulum depends on its length L, mass of the bob m, and acceleration due to gravity g. Derive the expression for its time period using method of dimensions. बघा मुलांना इथे काय सांगितलं आहे, एक प्रॉब्लेम दिला आहे. मी याचा यूज कसा करायचा हे एका प्रॉब्लेममधून आपण बघूयात की तो यूज कसा होतो डायमेन्शनल अनालिसिसचा. आपल्याला डिपेंडन्सी फाइंड आउट करायची किंवा एखाद्या फॉर्म्युल्यामधला एकमेकांबरोबर ते रिलेशन्स कसे आहेत फिजिकल क्वांटिटीचं ते बघायचं. आता एक एक्झाम्पल घेतलं आहे. एक सिम्पल पेंडुलम घेतला आहे. तुम्हाला डायग्रॅम दिसते आहे. सिम्पल पेंडुलम म्हणजे काय असतो, वरती एक रिजिड सपोर्टला सपोज एक स्ट्रिंग घेतली एल या लेंथची. ठीक आहे. आता ही बघा तुम्हाला ही लेंथ दिसती आहे एल. ही झाली तुमची एक स्ट्रिंग घेतली, त्या स्ट्रिंगची लेंथ आहे एल. ओके. त्याला एक बॉब कनेक्ट केला आहे. बॉब म्हणजे काय, एक स्फिअर आहे, स्फेरिकल एक सपोज कुठला तरी गोल आहे, गोल म्हणू आपण त्याला, किंवा स्फेरिकल बॉल आहे, तो त्याला कनेक्ट केला आहे. ठीक आहे. आपला घड्याळामध्ये जो पेंडुलम असतो, बरोबर आहे, घड्याळामध्ये सारखा तो असा हलत असतो. कसा हलत असतो, हा बॉब आहे, त्याला बॉब असं म्हणतो. स्पेरिकल बॉडी असते ती. या स्ट्रिंगला अशी कनेक्ट केली आहे. स्ट्रिंग एका ठिकाणी एक एंड आहे ते एक रिजिड सपोर्टला फिक्स्ड केलं आहे आणि दुसऱ्या एंडला तो बॉब कनेक्ट केलेला असतो. तो बॉब काय होतो, तो कधी इकडे जातो, तो कधी इकडे येतो. हे झालं पेंडुलमचं तुमचं वर्किंग. आता सिम्पल पेंडुलम काय असतो ते आपल्याला पुढे जसे जसं तुम्ही नेक्स्ट चॅप्टर करत जाल त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. आता या सिम्पल पेंडुलममध्ये कळालं काय असतं की एक स्ट्रिंग असते. स्ट्रिंगच्या एका साईडला एक बॉब कनेक्ट केलेला असतो. त्या स्पेरिकल बॉडीला बॉब असं म्हणतात. एक रिजिड सपोर्ट एक त्याचं एक एंड फिक्स्ड केलेलं असतं आणि त्याची लेंथ सपोज एल एवढी कन्सिडर केलेली आहे आणि तो बॉब लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सी टू बी असं सारखा तो फिरत असतो. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याचं
कन्स्ट्रक्शन काय आलं आहे, प्रॉब्लेम परत एकदा बघा. कन्सिडर अ सिम्पल पेंडुलम हॅविंग अ बॉब अटॅच टू स्ट्रिंग. त्या स्ट्रिंगला तो बॉब अटॅच केला आहे. दॅट ऑसिलेट्स अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ऑसिलेट करणं म्हणजे काय, टू अँड फ्रो ॲक्शन, म्हणजे कधी इकडे जाते कधी ते इकडे जातं, परत तो मेन पोझिशनला येऊन परत लेफ्ट हँड साईडला जातं, परत तो राईट हँड साईडला जातं. दिस इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन्स. ओके, सपोज दॅट पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द सिम्पल पेंडुलम डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. आता त्याचा तो जो काही ऑसिलेशन्स आहे, म्हणजे झोका आपला पुढे जातो मागे जातो, पुढे जातो मागे येतो, मग हे सुद्धा पेंडुलम काय होतं, लेफ्ट साईडला जातं राईट साईडला जातं. हे होण्यासाठी एक सायकल कंप्लीट होण्यासाठी त्याला जितका वेळ लागतो त्याला पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हटलं. ओके, एक ऑसिलेशन करण्यासाठी तो टी जो आहे तो कुणाकुणावर डिपेंड आहे, त्यांनी दिलं आहे लेंथ एल, त्या स्ट्रिंगच्या लेंथवरती, त्याच्यानंतर मास ऑफ द बॉब, त्या बॉबच्या मासवरती, अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कुठलीही गोष्ट तुम्हाला जगात माहिती आहे की त्याला अर्थ एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असतो, त्याला तुम्ही त्या ॲक्सिलरेशनला तुम्ही ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी म्हणतो. त्याने सांगितलं आहे तो टी जो आहे तो कशावर डिपेंड आहे, एलवरती, एमवरती, मास ऑफ द बॉब, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर इट्स टाईम पिरियड युजिंग मेथड ऑफ डायमेन्शन. मग आता त्यांनी सांगितलं आहे की टी जो टाईम पिरियड आहे तो एल, एम आणि जी या 3 फॅक्टरवरती आहे, डिपेंडन्स आहे. म्हणजे डिपेंडन्सी ते सांगितली कुणाकुणावरती डिपेंडंट आहे, पण ॲक्च्युअल फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे युजिंग डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, प्रॉब्लेम कळाला. हा प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे, आता इथं अँगल थीटा पण दिलेला आहे. अँगल थीटा मीन्स जे काही टी दिलेला आहे, टी मीन्स टेन्शन क्रिएट झालेलं. या बाकीचे फॅक्टर्स विसरून जा. फक्त तुम्हाला इथं काय पाहिजे, स्ट्रिंगची लेंथ एल, त्याच्यानंतर बॉबचं मास एम आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, आणि एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी टाईम पिरियड टी एवढा तुम्हाला पिरियड लागतो आहे. ठीक आहे, आता 1 बाय 1 आपण सॉल्व करूयात. लेट टी इज पिरियड ऑफ ऑसिलेशन. सपोज पिरियड ऑफ ऑसिलेशन टी घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय काय सांगितलं आहे की डिपेंडन्सी काय काय आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. आता एल रेस टू एक्स लिहिलं आहे बघा, म्हणजे एक्स काहीही असू शकतो, एल स्क्वेअर असू शकतो, एल क्यूब असू शकतो, एल रेस टू समथिंग पॉवर, एल रेस टू 4 असू शकतं, एल रेस टू 1 असू शकतं, म्हणजे फक्त एल असू शकतं. ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की डिपेंडंट आहे, पण ते ॲक्च्युअल फॉर्म्युल्यामध्ये एल रेस टू काय असेल, पॉवर फाइंड आउट करायची. ठीक आहे, तुम्हाला फक्त माहिती आहे की जो टी जो आहे टाईम पिरियड आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे लेंथला, पण लेंथची पॉवर किती ती तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट माहिती आहे की टी जो आहे डिपेंड आहे ग्रॅव्हिटीला, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पण आता त्याची पॉवर पण वाय लिहिली आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू वाय, म्हणजे जी रेस टू 1 असू शकतं, 2 असू शकतं, 3 असू शकतं, वॉट एव्हर मे बी द पॉवर, ती पॉवर तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके, आणखी एक टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेस टू झेड, म्हणजे मास ऑफ द बॉबवर डिपेंडंट आहे, पण एमची पॉवर काय आहे ते माहिती नाही. ओके, आता टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू एक्स, एक्स काढायचा आहे, वाय काढायचा आहे, झेड काढायचा आहे, की ॲक्च्युअल ते फिजिकल क्वांटिटीच्या किती पॉवरला ते डिपेंडंट आहे ते तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ठीक आहे, आता टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू एक्स लिहिलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू वाय लिहिलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेस टू झेड लिहिलं. मग आम्ही कंबाईन केलं तर काय होणार आहे, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू वाय एक्स, जी रेस टू वाय, एम रेस टू झेड. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल कंबाईन इफेक्ट लिहिला. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर मी एक काहीतरी कॉन्स्टंट घेणार. मी इथे के घेतला आहे बघा, टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू एक्स, जी रेस टू वाय, एम रेस टू झेड, आणि त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता मुलांनो हाच फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. एल म्हणजे लेंथ, के म्हणजे कॉन्स्टंट, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, एम म्हणजे मास, पण एक्स वाय झेड या व्हॅल्यू माहिती नाहीत, त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहे. कशा फाइंड आउट करायच्या, युजिंग डायमेन्शन्स. ठीक आहे, आता के काय आहे, डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. हा जो के आहे ना तो आहे डायमेन्शन लेस, त्याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स नाहीत, तो एक कुठला तरी नंबर आहे, कुठला तरी एक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आता एक्स वाय झेड काय, ते रॅशनल नंबर्स आहेत, ते कॉन्स्टंट आहेत का नाही, त्यांचे काहीतरी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, पुढे बघा,
बाय इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड. इक्वेशन 1मध्ये आपण काय करूयात, LHSला टी आहे, RHSला के, L⁻x, J⁻y, M⁻z असे आहे. तर इक्वेशन 1मध्ये आपण दोन्ही साईडचे डायमेन्शन्स लिहूयात. इक्वल साईन आहे मध्ये ते म्हणजे ते इक्वलच असणार आहेत. आता बघा इक्वेशन 1मध्ये LHS आहे टी, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय येणार आहेत तुम्हाला, एक मिनिट. बाय इक्वेशन ही स्टेप बघा, बाय इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड. तर काय केलं आहे, इक्वेशन 1मध्ये LHS साईडला टी आहे. ओके, मग या टीचे डायमेन्शन्स काय लिहिले आपण, L0. L म्हणजे लेंथ आहे का तिथं, नाही. मास आहे का तिथं, नाही. सो मास 0, फक्त काय प्रेझेंट आहे, टी. ठीक आहे, मग मी फक्त काय लिहिणार, T⁻1. हे बघा टीचे डायमेन्शन लिहिले L0, M0, T⁻1. का टी फक्त, कारण इक्वेशन 1मध्ये LHS साईडला फक्त टी प्रेझेंट होता. आता RHS साईडला जाऊयात. RHS साईडला जाताना आहे बघा, आता के तर डायमेन्शन लेस आहे, सो त्याला डायमेन्शन्स आहेत का, नाही. मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा L⁻x चे डायमेन्शन्स लिहूयात. L⁻x म्हणजे काय आहे, फक्त लेंथ प्रेझेंट आहे, मास प्रेझेंट आहे का तिथं, टाईम प्रेझेंट आहे का तिथं, नाही. सो इथं 1, L प्रेझेंट आहे, फक्त L⁻1 लिहिलं आणि होल ब्रॅकेट काय लिहिलं, x, कारण L⁻x आहे, तो x तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा G⁻y. आता हा G⁻yचे डायमेन्शन्स लिहायचे. G म्हणजे काय आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे एक प्रकारचं ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. मग ॲक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, म्हणजे मीटर म्हणजे लेंथ, सेकंड स्क्वेअर म्हणजे टाईम, म्हणजे खाली टाईमचे पॉवर 2 येणार आहे, ते वरती येऊन टाईमची पॉवर -2 होणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे G⁻yचे डायमेन्शन्स आले L म्हणजे मीटरसाठी लेंथ, आणि पर सेकंड स्क्वेअर म्हणजे टाईम T⁻2. का तर टी डिनॉमिनेटरला होतं, वरती येऊन -2 झालं. ओके, आणि त्या जीची पॉवर आहे y, म्हणून आपण LT⁻2 आणि त्याची पॉवर लिहिली y. ओके, आता लास्ट आहे M⁻z. M⁻z म्हणजे काय, की काहीतरी मास असणार आहे, लेंथ आहे का तिथं, टाईम आहे का तिथं, नाही. म्हणजे फक्त M येणार आहे M⁻1 आणि त्याची पॉवर टोटल किती आहे, z. ही तुम्हाला पॉवर z काढायची आहे. आता ही स्टेप बघा. नेक्स्ट स्टेप काय सांगतं आहे की L0, M0, T1 आहे ती कॅरी केलं आहे. आता इथे बघा L⁻1⁻x म्हणजे काय असतं, A⁻m होल ब्रॅकेट n. म्हणजे काय होतं तुम्हाला याचे इंडायसेसचे रूल्स माहिती आहे, A⁻m⁻n म्हणजे A⁻m × n. सेम झालं L⁻1 × x म्हणजे x × 1. ओके, त्याच्यानंतर इथे हा y आतमध्ये मल्टिप्लाय होणार आहे इथे पण, आणि z पण मल्टिप्लाय आतमध्ये होणार आहे. आता हा कंबाईंड इफेक्ट बघा, इथं जितके L आहेत त्यांचे बेस सेम करा आणि इंडायसेसची ॲडिशन करा, म्हणजे इथे एक L प्रेझेंट आहे, इथे एक L प्रेझेंट आहे. याची पॉवर x आहे, याची पॉवर 1, याची पॉवर y आहे, म्हणून त्यांची ॲडिशन काय होणार आहे, L⁻x + y. त्याच्यानंतर m काय आहे, mची पॉवर फक्त m एकच आहे, सो M⁻1⁻z म्हणजे M⁻z लिहिलं. त्याच्यानंतर टीची पॉवर नीट लक्ष द्या मुलांनो, T⁻2 आणि y म्हणजे T⁻2y. ठीक आहे, इथे एकच T⁻2y मी लिहिली. ठीक आहे, सगळे LHS आणि RHSचे डायमेन्शन्स कळालेले आहेत. ठीक आहे, आता आपण कम्पेअर करू, कम्पेअरिंग द डायमेन्शन्स ऑन बोथ साईड. कसे करायचे, इथे L⁻0 आहे, इथे L⁻x + y आहे, म्हणजे डायमेन्शन्स कम्पेअर करू शकतो, LHSचे डायमेन्शन्स, RHSचे डायमेन्शन. त्याच्यानंतर M⁻0 आणि इथे M⁻z आहे, म्हणजे हे कम्पेअर करू शकतो. त्याच्यानंतर T⁻1 T⁻2y ते कम्पेअर करू शकतो तुम्ही. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. x + y किती झाला तुमचा, =0. z काय झालं तुमचं 0 आणि -2y काय झालं 1. काय केलं मी, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन
लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन्स मी इक्वल केले. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता. बाय सॉल्विंग दिस इक्वेशन आपण इक्वेशन सॉल्व करूया. कुठले कुठले इक्वेशन्स मागे जे बघितलं की एक्स प्लस वाय इक्वल टू 0, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मागचं बघूया. हे बघा, शेवट जे दिसतं एक्स प्लस वाय इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0, -2y इक्वल टू 1. हे सॉल्व करूयात. हे सॉल्व कसं करायचं, वाय इक्वल टू तुम्हाला -1/2 मिळेल. तो -1/2 एक्स प्लस वाय इक्वल टू 0मध्ये टाकलं तर आपल्याला इक्वेशन्स असे मिळतील बघा. वाय इक्वल टू -1/2, तो -1/2 मी पहिल्या इक्वेशनमध्ये टाकलं तर एक्स इक्वल टू 1/2 आणि झेड इक्वल टू 0 मिळाले. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू मिळाली. ह्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1मध्ये टाकलं तर मला मिळतं के टी इज इक्वल टू के एल रेस टू एक्सची व्हॅल्यू 1/2, जी रेस टू वायची व्हॅल्यू -1/2 आणि एम रेस टू झेड इज इक्वल टू काय आहे 0. बरोबर आहे ना. झेड इक्वल टू 0 असेल तर एनिथिंग रेस टू 0 मुलांना 1 होतो. सो एमची टर्म इथं राहिली का, काही नाही. एम आपला, कारण एम रेस टू 0 असेल तर तो 1 होणार. म्हणजेच तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल टी इक्वल टू के इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल. का मी स्क्वेअर रूट घेतलं, एल रेस टू हाफ म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ एल आणि जी रेस टू -हाफ म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 1/g. मग हे कंबाईंड इक्वेशन झालं टी इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ एल/g. म्हणजे प्रॉब्लेममध्ये सांगताना सांगितलं होतं की तुमचा जो टाईम फॅक्टर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे लेंथला, त्याच्यानंतर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आणि एमला. इथं फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला मास ऑफ द बॉब आहे का, नाही. याचा अर्थ की तुमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला मास ऑफ द बॉबवरती डिपेंडंट नाही. फायनल इक्वेशन तुम्हाला हे मिळालं आहे. कळालं आहे तुम्हाला ह्या. नेक्स्ट आता आपण बघूया थर्ड यूज बघू. थर्ड यूज काय सांगतो, थर्ड यूज ऑफ dimensional analysis to find the conversion factor between the units of the same physical quantity in two different systems of units. याचा अर्थ काय, आता आपल्याला या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करायचा आहे कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. कसला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा, तर SI युनिट्स माहिती आहेत तुम्हाला, CGS युनिट्स माहिती आहेत तुम्हाला. आता आपल्याला SI युनिट लेंथसाठी किंवा माससाठी kg माहिती आहे आणि CGSसाठी आपण तेच मीटरमध्ये लिहितो. मग ह्या मीटर आणि kgचं काय रिलेशन आहे ते आता आपल्याला असं बघायचं आहे. म्हणजे रिलेशन बिटवीन SI अँड CGS युनिट टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. सेम फिजिकल क्वांटिटी, मी मास ही सेम फिजिकल क्वांटिटी कन्सिडर केली किंवा लेंथ कन्सिडर केली तर किलोमीटर, मीटर. तर या दोन मध्ये म्हणजे जे काही कन्वर्जन फॅक्टर असणार आहे तो सिस्टीममध्ये काढायचा आहे, SI सिस्टीममध्ये आणि CGS सिस्टीममध्ये. ठीक आहे. इट इज यूज टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर, कन्वर्जन बिटवीन SI युनिट आणि CGS युनिटमध्ये. म्हणजे मीटर आणि किलोमीटर यामध्ये काय फॅक्टर असणार आहे, किंवा किलोग्रॅम आणि ग्रॅम यामध्ये काय फॅक्टर असणार आहे, किंवा जूल आणि अर्ग. जूल SI युनिट आहे, अर्ग CGS युनिट आहे. मग यामध्ये रिलेशन कसं असणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. ओके. त्यासाठी सुद्धा आपण परत एकदा एक प्रॉब्लेम बघूया. डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल अँड अर्ग. जूल आहे, हे दोन्हीही कशाचे युनिट्स आहेत, वर्कचे युनिट आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून डिटरमाइन करायचं कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल अँड अर्ग. जूल अँड अर्ग आर द युनिट्स ऑफ वर्क. जूल काय कसला युनिट आहे तुमचं, SI युनिट आहे आणि अर्ग इज CGS युनिट. तर त्यामध्ये काय फॅक्टर असणार आहे, कन्वर्जन फॅक्टर असणार आहे. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू हाऊ मच अर्ग तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे जसं 1 किलोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम किंवा 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. ते कन्वर्जन काय असतं ते बघायचं आहे. आता जूल म्हणजे काय, SI युनिट आहे. त्याच्यानंतर अर्ग काय आहे तुमचं, CGS युनिट आहे. मग 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग, इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. आणि हा जो एक्स आहे, 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग असतात, तर तो एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके. आता वी नो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज. मुलांना सगळ्यात सुरुवातीला आपण जेव्हा डायमेन्शन्स फाइंड आउट केले त्यावेळेला वर्कचं फॉर्म्युला तुम्ही बघितला
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला L2 m1 T⁻² किंवा L⁻² m⁻1 T⁻². हा त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, त्याचाच यूज करायचा आहे आपल्याला. बाय पुटिंग डायमेन्शन्स इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये हे डायमेन्शन्स पुट करायचे. बघा इक्वेशन 1मधलं LHSसुद्धा वर्कचंच युनिट आहे, RHSलासुद्धा वर्कचंच युनिट आहे. सो दोन्ही साईडला तुम्ही हा डायमेन्शनल फॉर्म्युला पुट करू शकता. कसा पुट करायचा बघा, इथं 1 जूलच्या तिथं मी वर्कचं युनिट किंवा वर्कचं डायमेन्शन कसं लिहिलं आहे, L1² m1⁻1 T1⁻². याचा अर्थ काय, 1 काय केलं आहे की LHS साईडला SI युनिट्स आहेत, सो ते 1ने दाखवले. CGS साईडला RHS साईडला CGS युनिट्स आहेत, ते मी सगळे 2 सफिक्स लिहिलेत. ठीक आहे. आता LHS साईडला काय लिहिलं आहे, L1² m1⁻1 T1⁻². हे सुद्धा वर्कच आहे. RHS साईडला लिहिलं x आहे तसाच लिहिला x इंटू L2² m2⁻1 T2⁻². हे सुद्धा हा अर्क आहे, ते पण वर्कचंच युनिट आहे. सो मी इथं पण वर्कचाच डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला मी डायमेन्शन्स लिहिले, फक्त फरक एवढाच केला की LHS साईडला तुमचं SI युनिट होतं, ते मी इंडिकेट केलं सफिक्स 1ने, आणि RHS साईडला तुमचे CGS युनिट्स होते, ते इंडिकेट केले मी फक्त 2ने. एवढाच फरक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सफिक्स 1 काय इंडिकेट करतो, SI युनिट. सफिक्स 2 काय इंडिकेट करतो, CGS युनिट. नेक्स्ट बघा, आता परत तीच जी स्टेप होती ती कॅरी केली. L1² m1⁻1 T1⁻² इज इक्वल टू x इंटू तो x काय कन्वर्जन असणार आहे, काय कन्वर्जन फॅक्टर असणार आहे, तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. L2² m2⁻1 T2⁻². ओके. आता मी x एका साईडला घेतला म्हणजे काय करावं लागेल आपल्याला की हा जो x इक्वल टू ह्या साईडला हा न्यूमरेटर आणि हे जे मल्टिप्लाइड फॅक्टर होता एक्सला, तो मी दुसऱ्या साईडला नेऊन डिनॉमिनेटरला नेला आणि डिव्हिजन केली. ठीक आहे. आता पुढे बघा, म्हणजे काय झालं, L1² m1² T1⁻² आणि इकडचे x इंटू मल्टिप्लायला जो काही फॅक्टर होता तो सगळा मी डिवाईडला आणला. ठीक आहे. आता काय करायचं, L1 L2 m1 m2 आणि T1 T2 सेपरेट आउट केले. सगळे लेंथचे फॅक्टर्स एकत्र केले, सगळे मासेस एकत्र केले, सगळे टाईम फॅक्टर जे काही आहे ते एकत्र केले. म्हणजे काय आलं बघा, L1/L2 दोघांना वरती L1² आहे, खाली L2² आहे. कंबाईंड स्क्वेअर केला तर काय येणार आहे, L1/L2 ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर मासचे जे काही फॅक्टर्स आहे ते एकत्र केले, m1/m2 रेस टू दोघांनाही रेस टू 1 आहे, सो कॉमन 1 लिहिला. त्याच्यानंतर टाईम बघा, वरती T1 आहे, खाली T2 आहे, दोघांचीही पॉवर -2 आहे, सो कंबाईंड मी -2 लिहिले. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन SI युनिट कॅपिटल L M आणि T आर एक्सप्रेस्ड इन. आता SI युनिटमध्ये लेंथ काय मेजर केली जाते, मीटरमध्ये. मास कशात मेजर केलं जातं, किलोग्रॅममध्ये. टाईम कशात मेजर केलं जातो, सेकंडमध्ये. आणि CGSमध्ये लेंथ कशात रिप्रेझेंट केली जाते, सेंटीमीटरमध्ये. नीट बघा, मास कशात मेजर केलं जातं, ग्रॅममध्ये, आणि टाईम कशात मेजर केला जातो, सेकंडमध्ये. आता याचाच यूज करून आपल्याला तिथे व्हॅल्यूज पुट करायच्या. बघा, जिथं 1 सफिक्स आहे म्हणजे न्यूमरेटरच्या सगळ्या टर्म्स SI युनिट्स रिप्रेझेंट करतात, डिनॉमिनेटरच्या सगळ्या टर्म्स CGS युनिट रिप्रेझेंट करतात. त्यासाठी बघा काय लिहिलं आहे, L1च्या जागेवर लिहिलं मीटर आणि L2च्या जागेवर काय लिहिलं आहे, सेंटीमीटर. का, तो वरची L1 जे रिप्रेझेंट करत होतं SI होतं, सो मी तिथं मीटर लिहिलं. आणि खाली L2 जो रिप्रेझेंट करत होता तो CGS युनिट रिप्रेझेंट करत होता, सो मी तिथे सेंटीमीटर लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट टर्म बघा, वरचा M1 रिप्रेझेंट करतो SI युनिट, सो तिथं मी लिहिलं kg. खालचा M2 रिप्रेझेंट करतोय CGS युनिट, सो मी तिथे लिहिलं ग्रॅम. नेक्स्टमध्ये बघा, टाईम फॅक्टर SI आणि CGS दोन्हीमध्ये सेकंदच लिहितात, सो मी सेकंड लिहिलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता इथं कन्व्हर्जन्स करायचे. मीटर आणि सेंटीमीटरमध्ये काय रिलेशन असतं, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग वरच्या न्यूमरेटरचं कन्वर्जन या मीटरचं कन्वर्जन मी सेंटीमीटरमध्ये केलं तर मल्टिप्लाय बाय 100 होणार, किंवा का, तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, सो 100 सेंटीमीटर बाय त्याचा डिनॉमिनेटर ओरिजिनल सेंटीमीटर ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट बघा, kg इथं
kg आहे. सो 1 kg इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम, 1000 ग्रॅम. 1000 म्हणजेच 10⁻³ 10⁻³ ग्रॅम. त्याचं कन्वर्जन ग्रॅम अपॉन डिनॉमिनेटर आहे तसा. आणि सेकंड कॅन्सल आउट होणारे 1 होणारे 1⁻⁻1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता राहिलं काय, x इज इक्वल टू 10⁻⁴ इंटू 10⁻³ तुमचं काय राहिलं तिथं 100 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर तुमचा होणार आहे 100 स्क्वेअर. 100 मीन्स काय 10⁻², त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ आणि 10⁻³. आता इथे 2 बेस सेम आहेत. सो इंडायसेसची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. म्हणजे 4+3 होणार आहे म्हणजे 10⁻⁷. दॅट मीन्स x इज इक्वल टू 10⁻⁷. जर मी इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केलं याचा अर्थ 1 जूल इज इक्वल टू एक्सच्या जागी मी लिहिलं 10⁻⁷ अर्ग. याचा अर्थ जूल आणि अर्ग 1 जूलचं कन्वर्जन जर तुम्हाला अर्गमध्ये करायचं असेल तर फॅक्टर कुठला यूज करावा लागणार आहे 10⁻⁷. ठीक आहे. आता लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस काय आहेत बघा. फर्स्ट इज द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. मुलांना आत्ता तुम्ही बघितलं की तिथे ज्यावेळेला तुम्ही डायमेन्शन्स यूज केले किंवा तिथे जो केक कॉन्स्टंट घेतला होता टाईम पिरियड फाइंड आउट करताना त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला किंवा त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नव्हती कारण ते डायमेन्शनलेस कॉन्स्टंट होता. डायमेन्शनलेस असल्यामुळे तिथे तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स लिहिता आले नाही. मग त्या केची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायचं विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. प्रॅक्टिकल्स करून किंवा एक्सपेरिमेंट्स करूनच तुम्हाला ती व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. हे एक लिमिटेशन झालं डायमेन्शनल ॲनालिसिसचं. ठीक आहे. सेकंड लिमिटेशन बघा, डायमेन्शनल ॲनालिसिस कॅनॉट बी यूज टू डिराइव रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिगोनॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स ॲज दीज क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस. सेकंड लिमिटेशन आहे की ज्या क्वांटिटीजमध्ये किंवा ज्या रिलेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन e⁻⁻⁻ असं एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल लॉग फंक्शन, अशा फंक्शन्सचं आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस करता येत नाही. का करता येत नाही, कारण हे जे ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतात डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहे आणि तुम्हाला माहिती आहे डायमेन्शनलेस असल्यावरती त्याचे डायमेन्शन्स लिहिता येत नाहीत. थर्ड इज दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस. ही मेथड कशामध्ये यूज करता येत नाही की जिथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर टाकला आहे पण तो डायमेन्शनलेस नाही. आता तुम्ही म्हणाल कॉन्स्टंट तर आहे मग नेहमी डायमेन्शनलेसच असेल. नाही. जर तुम्ही फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला बघितला, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि डिवाइड बाय r², म्हणजे मास ऑफ 2 बॉडीज आणि त्यामधलं स्क्वेअरचं डिस्टन्स तुम्हाला 10th झालं आहे. तिथं जे तुम्ही कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी टाकता तो G टाकता. G म्हणजे युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतो. तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट डायमेन्शनलेस नाही कारण त्याला काहीतरी डायमेन्शन्स होते आपल्याकडे, बरोबर आहे. मग असे कॉन्स्टंट की जे डायमेन्शनलेस नाहीत त्याच्या दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला यूज करता येत नाहीत. लास्ट लिमिटेशन बघा, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. याचा अर्थ काय, जर करेक्ट इक्वेशनमध्ये जास्त टर्म्स आहेत सेम डायमेन्शन्सच्या आणि तुम्हाला सांगतायत की सपोज हे डायमेन्शनली करेक्ट आहे, ठीक आहे, पण आता एखादं इक्वेशन दिलं आहे आणि सांगितलं की डायमेन्शनली फाइंड आउट करा की ते करेक्ट आहे की नाही. आणि जर तुम्हाला करेक्ट आहे असं सापडलं पण तर ते इक्वेशन पूर्ण करेक्ट आहे असं नाही कारण त्याच्यामध्ये ज्या ॲबसेंट टर्म्स आहेत त्या तुम्हाला माहिती नाही. मग ॲबसेंट टर्म्स माहिती नाहीत याचा अर्थ तुम्हाला तिथं डायमेन्शनल ॲनालिसिस करता येत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, S इज इक्वल टू हाफ AT² असं तुम्हाला फक्त एक इक्वेशन दिलं आणि फाइंड आउट करायला सांगितलं की हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही बघा. तर तुम्हाला सपोज ते करेक्ट असं सांगितलं पण हे इक्वेशन करेक्ट आहे का. कायनॅमेटिक इक्वेशन ऑफ मोशन्स 2 काय असतं, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT². दिस इज करेक्ट इक्वेशन. पण जर तुम्हाला फक्त एक्झाममध्ये दिलं S इज इक्वल टू हाफ AT² आणि सांगितलं करेक्ट आहे की नाही, डायमेन्शनली ते करेक्ट आहे पण इक्वेशन करेक्ट आहे का नाही, म्हणजे तिथं तुम्हाला डायमेन्शन ॲनालिसिस यूज होत नाही. ओके, थँक्यू.